सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झाली। 50 वर्षांपूर्वी नाशिकच्या सामान्य नागरिकांसाठी तसेच व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून दिवंगत बँकेचे दीपस्तंभ माजी खासदार माधवराव पाटील आणि लोकनेते उत्तमराव कांबळे यांनी जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचे रोपटे लावले। आज या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले। बँकेच्या जडणघडणीत महत्त्वाची आणि तेवढीच मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्वर्गीय माधवराव पाटील आणि लोकनेते उत्तमराव कांबळे यांना अभिवादन करून सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली। यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष समीर कांबळे, ज्येष्ठ संचालक जयंत जानी, संचालिका स्वप्ना निंबाळकर, उत्तमराव उगले, श्रीकांत रहाळकर, रवींद्र अमृतकर, सतीश सोनवणे, शरद गांगुर्डे, संजय पाटील, सागर कांबळे, आनंद करवा, जितेंद्र सामंत, महेंद्र बच्छाव, शालिनी डुबेरे, ॲडव्होकेट बाळासाहेब रहाटे, रत्नाकर भडके, व्यवस्थापन मंडळाचे मिलिंद पोफळे, सुरेश पाटील, संतोष कासार आदी व्यासपीठावर उपस्थित होते। दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ज्येष्ठ संचालक जयंत यांनी प्रास्ताविक केले। अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी याबाबत माहिती दिली। आज आपल्या जिल्ह्याची अग्रगण्य जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक याची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज परशुराम सायखेडकर नाट्यगृहात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। यामध्ये बँकेचा प्रगतीचा आढावा सर्व सभासदांना देण्यात आला। त्यामध्ये बँकेचे भाग भांडवल हे 10 कोटी 51 लाख रुपये असून राखीव निधी 113 कोटी 29 लाख रुपये असून सभासद संख्या 36,626 आहे आणि आपण आपल्या बँकेच्या ठेवी 160 कोटी 2 लाख तसेच कर्ज 93 कोटी 71 लाख असं आहे। त्यामध्ये आपल्या रिझर्व्ह गुंतवणूक ह्या शासकीय रोख्यांमध्ये 107 कोटी रुपये असून आपली बँक एकदम भक्कम परिस्थितीमध्ये उभी आहे। मी आज वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांसमोर या 50व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अमृत महोत्सव सोहळा करण्याचं वचन त्यांना दिलं आहे आणि तो अमृत महोत्सव सोहळा आम्ही भरगच्च कार्यक्रमांनी पुढील काळात आयोजित करणार आहोत। त्यासाठी सर्व नाशिककरांना आमंत्रण देण्यात येणार आहे। धन्यवाद। त्यानंतर 49व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, आर्थिक वर्षाअखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल, ताळेबंद नफा तोटा पत्रक वाचून मंजूर करणे, वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल वाचणे, त्यांची नोंद घेणे तसेच लेखापरीक्षकांच्या नेमणुकीसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सादर प्रस्तावाची नोंद घेणे, 2025-26च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे अशा विविध विषयांना मंजुरी देण्यात आली। NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक।